आजच्या व्याख्यान प्रसंगी उपस्थित असलेले सर्व श्रोते आणि प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आज ज्यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे ते आपल्या पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी, हवाई पर्यटनातील तज्ञ, डॉक्युमेंटरी फिल्म मेकर, एक उत्तम वक्ता आणि चतुरस्र लेखक श्री मंदार भारदे यांचं देखील मी नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि पेठे विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक सूर्यकांत राळकर सर, उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक दिलीप फडके सर, उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर मुंडे सर, संस्थेचे कार्यवाह श्री राजेंद्र निकम, शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा सौभाग्यवती निकम मॅडम, उपाध्यक्ष श्री नरेंद्र मोहिते सर, नाशिक एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी मंडळ, विश्वस्त मंडळ, शिक्षक मंडळ, संस्थेच्या विविध शाळांमधील सर्व सन्माननीय मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाचा लाभ घेणारे सर्व आजी माजी विद्यार्थी, आजी माजी शिक्षक, संस्थेचे सर्व हितचिंतक, या सर्वांचं मी या व्याख्यानमालेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या आपल्या व्याख्यानमालेतील जे व्याख्यान आपल्याला देणार आहेत ते श्री मंदार भारदे सर। एक उत्तम व्यावसायिक म्हणून त्यांची संपूर्ण जगाला ओळख आहे। मित्रांनो, स्वप्न सत्यात उतरवण्याचं कसब आणि सामर्थ्य असलेला उद्योजक म्हणून अखिल महाराष्ट्राला श्री मंदार भारदे सरांचा निश्चित अभिमान आहे। मला सांगायला निश्चित आवडेल की महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब भारदे हे त्यांचे आजोबा, परंतु एक गोष्ट नमूद करतो की ही खरी श्री मंदार भारदे यांची ओळख नाही। हा, एवढं मात्र खरं की आजोबा आणि त्यांच्यामुळे येणारे घरामध्ये जी काही माणसं होती, वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोक होते, त्यांचा अनुभव, त्यांचा सहवास, त्यांचे विचार यांचा संस्कार श्री मंदार सरांवर निश्चित झाला आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सकपणे पाहण्याचा एक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण झाला असं मला निश्चितपणे नमूद करावंसं वाटतं। त्यांचे आजोबा आदरणीय बाळासाहेब भारदे हे गांधी विचाराचे निस्सीम भक्त होते आणि त्यामुळे तो संस्कार पुढील पिढीवर नक्कीच झालेला आहे। भारदे सरांची चिकित्सक दृष्टी कशी दिसून येते, लोकसत्ताचे अनेक लेख आम्ही वाचतो, वाचल्यावर लक्षात येतं की राजकारणाच्या वेगवेगळ्या पैलूंवर ते ज्या पद्धतीने भाष्य करतात ते पाहून हसावं की आपल्याच राजकीय लोकांच्यावर त्यांनी केलेली टीका टिप्पणी याच्यामुळे मन उद्विग्न व्हावं अशी द्विधा मनस्थिती कधी कधी व्हायला होते। परंतु आपल्या राजकीय लोकांच्या अशा पद्धतीने विनोदी रूपाने, विनोदाच्या मांडणीतून अतिशय चांगल्या प्रकारचा समाचार मंदार सर आपल्या लेखनामधून घेतात। बालपणापासूनच त्यांना देवळालीच्या परिसरातून उड्डाण करणाऱ्या हेलिकॉप्टरच्या आवाजाने खरं तर भुरळ घातली आणि तो आवाज डोक्यात ठेवूनच मंदार सर नाशिक सोडून मुंबईला गेले। डॉक्युमेंटरी फिल्म तयार करण्याची त्यांची जी हौस आणि छंद होता तो महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना होता। त्या निमित्ताने भरपूर भटकंती त्यांनी केली आहे आणि भटकंती करताना केवळ भटकंतीच नाही तर त्या निमित्ताने भेटलेली सर्व माणसं जोडण्याचं आणि वाचण्याचं अत्यंत महत्वाचं काम मंदार सरांनी केलं आणि म्हणूनच त्यांना माणसं वाचण्याची सवय जडलेली आहे। त्यांच्यातलं चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टी त्या सहजपणे हेरू शकतात अशी दृष्टी त्यांना या भटकंतीतून लाभली असं मला निश्चितपणे म्हणावंसं वाटतं। डॉक्युमेंटरी फिल्म तयार करणं आणि हेलिकॉप्टरच्या बद्दलचा असलेला त्याच्याबद्दल असलेली जिज्ञासा या दोन गोष्टींची सांगड घालत एकदा आषाढीच्या वारीचं दृश्य हेलिकॉप्टरच्या माध्यमातून
त्याचं रेकॉर्डिंग करावं, त्याचं चित्रीकरण करावं अशी एक अफलातून कल्पना त्यांना सुचली आणि ती सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी जीवापाड मेहनत केली, कष्ट घेतले आणि त्याला यश देखील आलं. मित्रांनो, आपण इतिहासामध्ये वाचतो विमान आणि हेलिकॉप्टर्स हे केवळ बॉम्ब टाकण्यासाठी, लढाईमध्ये लोकांना मारण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. परंतु मंदार सरांकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की त्यांनी या बाजूची हेलिकॉप्टर आणि विमानांची दुसरी बाजू लोकांच्या समोर आणली. हेलिकॉप्टर आणि विमानांच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचवता येऊ शकतात अशा प्रकारचा एक विचार नव्हे, एक कृती त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवली. एअर अँब्युलन्सची जी संकल्पना आहे ती मुळात मंदार सरांनी मेक इन इंडिया मध्ये मांडली आणि संपूर्ण जगाला खऱ्या अर्थाने मंदार सरांची ओळख झाली असं म्हणता येईल. गरजू रुग्णांना अत्यंत कमी कालावधीमध्ये अवयव कसे उपलब्ध करून देता येतील याच्यासाठी त्यांनी एअर अँब्युलन्स ही कन्सेप्ट शासनापुढे मांडली, तिला मंजुरी मिळाली आणि ती प्रत्यक्षात कार्यवाही देखील त्याची झालेली आहे आणि त्या अर्थाने ते खऱ्या अर्थाने घराघरामध्ये पोहोचले. मित्रांनो, आपण कितीही उंच भरारी घेतली तरी आपली नाळ मातीशीच जोडलेली असली पाहिजे या भावनेतून ते सर्वसामान्यांच्या साठी अतिशय उत्तम अशी सेवा देत असतात. एअर अँब्युलन्सच्या बरोबरच क्लाउड सीडिंग नावाचा एक अनोखा उपक्रम त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून साकार होताना दिसतोय. क्लाउड सीडिंगचा अर्थ एखाद्या माळरानावर विमानाच्या आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बीजांकुरण करणं किंवा बीजारोपण करण्याचा प्रयत्न, अभिनव प्रयोग त्यांच्या स्वप्नात आहे. तो कदाचित लवकरच पूर्णत्वास येऊ शकेल. त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण आणि आपलं पर्जन्यमान चांगलं राहील याकडे त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे. त्याचबरोबरीने शासनाला त्यांनी आणखी एक चांगला उपक्रम शासनापुढे मांडलेला आहे. तो म्हणजे मोठी जी शहर आहेत या मोठ्या शहरांमध्ये प्रदूषणामुळे किंवा अस्वच्छतेमुळे डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतोय आणि या डासांचं निर्मूलन करण्यासाठी विमानातून किंवा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून फवारणी करता येऊ शकेल असा एक अजब प्रयोग त्यांनी शासनापुढे मांडून त्याला देखील परवानगी घेण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. अशा आपल्या छंदामधून समाजसेवा आणि देशसेवा करणारे हे आजचे आपले व्याख्याते माननीय श्री मंदार भारदे हे व्यवसायाला पर्याय नाही या विषयावर आज आपल्या विद्यार्थ्यांच्या साठी शिक्षकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचं मी नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पुनश्च एकदा स्वागत करतो आणि भारदे सरांनी बोलायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक दिलीप फडके सरांना मी विनंती करतो की सर आपण आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावे. माननीय फडके सर, अनम्यूट करा सर. येस. नमस्कार. आता बोलणं ऐकू येत आहे का? हो, ऐकू येत आहे सर. ते मंदारला ऐकू येत आहे का मुख्य? आणि मला खरं मंदारचं भाषण ऐकण्यामध्ये जास्त उत्सुकता आहे. मला ते बोलायचं ते मी नंतर स्वतंत्रपणाने बोलीन, पण एक अभिमान वाटावा असा विद्यार्थी आपल्या संस्थेचा आज मुंबईमध्ये खूप मोठं काम करतोय. मला आठवतंय उंटवाडीच्या शाळेमध्ये पहिल्यांदा ऍडमिशन त्यांनी घेतली. ती ऍडमिशन करण्याचं काम देखील मलाच करण्याचा योग आला होता. त्यानंतर पेठे हायस्कूलमध्ये मंदार आला. BYK मध्ये त्याला शाळेची संधी देखील मला मिळाली. त्यामुळे त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये पूर्णपणाने त्याची छळवणूक करण्याचं काम त्यांनी केलं तुम्ही आहे. त्याच्याबद्दल आता अधिक काही बोलत नाही. मंदारला सगळ्यात त्याच्या पुढच्या कारकिर्दीबद्दल शुभेच्छा देऊन मी थांबतो. आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण मंदारचं बोलणं ऐकूया. आता मंदार भारदे सर वगैरे असं मी म्हणत नाहीये. ते का म्हणत नाही हे नंतर तुमच्यापैकी काही लोकांना कळेल. पण मंदार, इज युअर टर्न नाउ.
धन्यवाद सर. मी मंदार सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास प्रारंभ करावा. पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी माननीय श्री मंदार भारते सर. नमस्कार. माझ्यासाठी आता तुमच्या सगळ्यांबरोबर बोलणं हे एक अतिशय अतीव आनंदाची गोष्ट आहे. माझे सगळेच शिक्षक समोर आहेत. ज्या शाळेमधनं मी शिकलो त्यातले काही विद्यार्थी आता हा कार्यक्रम ऐकतायत आणि जे मला चांगल्यापैकी ओळखून आहेत असेही फडके सरांसारखी लोक इथे आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांच्या समोर बोलणं हे थोडं दडपणाचं नक्कीच आहे, पण त्यात आनंदही आहे की इतक्या वर्षानंतर सगळ्यांबरोबर बोलायला मिळतंय. आणि आता माझ्या मांडणीला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला हे आवर्जून सांगितलं पाहिजे की 100 वर्ष हा फार मोठा कालावधी असतो आणि 100 वर्ष टिकून राहणं याला एक अतिशय मोठी पुण्याई लागते. विशेषतः संस्थांना टिकून राहणं, माणसांनी एकत्र टिकून राहणं आणि कुठली तरी एक चांगली गोष्ट सलग 100 वर्ष एखाद्या नदीच्या प्रवाहासारखी पुढे जात राहणं याला फार मोठी पुण्याई लागते. आणि हा प्रवाह वाहत असताना त्यामध्ये भिजण्याचं भाग्य माझ्यासारख्या विद्यार्थ्यांनाही लाभलं हे मी इथे या प्रसंगाच्या निमित्ताने आवर्जून नमूद करतो. आणि मला खूप आत्ता असं दडपण येतं ते या गोष्टीचं येतं की या 100 वर्षामध्ये या संस्थेनं किती मोठे विद्यार्थी पाहिले असतील, किती प्रसंग पाहिले असतील, किती घटना घडल्या असतील, या पुलाखालून किती पाणी वाहून गेलं असेल आणि त्या सगळ्याच्या एकत्र प्रवाहातनं त्या एकत्र परिणामातनं एखादी संस्था उभी राहते आणि 100 वर्षांची होते. या आत्ताचे सगळे संस्थेचे आत्ताचे सर्व कार्यकारी मंडळ, शिकवणारे शिक्षक, विद्यार्थी आणि सर्व माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून हे 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करतो. माझे स्वतःचे माझ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी माझे स्वतःचे शाळेतले दिवस हे अतिशय सगळ्यांचे असतात तसे अतिशय आनंदाचे शाळेचे दिवस होते. या शाळेने खूप ताकद दिली. मी काही दिवस आधी उंटवाडीच्या शाळेत होतो, त्याच्यानंतर पेठे विद्यालयामध्ये आलो आणि साधारण 7वी पासून मी संस्थेचा विद्यार्थी होतो. आणि या सर्व काळामध्ये मला अतिशय चांगलं शिक्षण, अतिशय चांगली ताकद आणि अतिशय चांगला आत्मविश्वास या शाळेनं दिला. आणि त्याचा आजही म्हणजे जसा एक आपल्या व्यक्तिमत्वावर अनेक जणांचा प्रभाव असतो, पण त्यातला पुसला न जाणारा प्रभाव हा आपल्या शाळेचा आणि शिक्षकांचा असतो. म्हणजे कसे असतात ते, तर आज आता शाळेतनं बाहेर पडून 20-25 वर्ष झाले, पण चुकून जरी काही चुकीचं मनामध्ये यायला लागलं तर कुठेतरी ती शाळेचा तो धाक आजही व्यक्तिमत्वावर राहतो. आणि मला असं वाटतं की हा एक फार मोठा पुण्याईचा आणि ताकदीचा भाग असतो जी कुठलीही शाळा आणि शिक्षक तुम्हाला देत असतात. आता वाडसर समोर आहेत, ते माझे थेट शिक्षक होते, त्यांच्याकडून मी शिकलेलो आहे. ओसवाल सर, कावी जोशी सर, कितीतरी उत्तम शिक्षक, अकोलकर सर, भिसे मॅडम, हे सगळे मला शिकवणारे शिक्षक आहेत. गोतखंडीकर सर, सूर्यवंशी सर मॅडम, नागपुरे सर, अग्निहोत्री सर, काही नावं कदाचित माझ्याकडून राहून जातील. या सगळ्यांनी इतकं उत्तम आणि इतकं चांगलं शिक्षण दिलं. आणि याच्यामधलं म्हणजे किती मार्क आम्हाला पडले, आम्ही त्याच्यातनं काय करून दाखवू शकलो, याही पेक्षा मला स्वतःला त्यावेळेला जे महत्वाचं वाटत राहिलं ते हे महत्वाचं वाटत राहिलं की यांनी आमचा आत्मविश्वास सतत जागा ठेवला, सतत तो वाढत राहील, अतिशय ठामपणे जगाला सामोरं जाण्याचा विश्वास आमच्यामध्ये राहील, यासाठी या सगळ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. आणि अगदी मी कृतज्ञतापूर्वक या सगळ्यांनी दिलेल्या आयुष्याला दिलेल्या कॉन्ट्रीब्युशनचा इथे उल्लेख करू इच्छितो. आता जो विषय मी आवर्जून ज्या वेळेला मी वाड सरांशी आणि पाटोळे सरांशी बोललो त्यावेळेला जो विषय आवर्जून मांडावा असं मला वाटतं आणि विशेषतः शाळेच्या माध्यमातून हा विषय जास्त स्ट्रॉंगली मांडला जाऊ शकतो असं मला विश्वास वाटतो, असा विषय मी निवडला, तो आहे व्यवसायाला पर्याय नाही. आता ज्या प्रकारच्या शिक्षण पद्धतीमधनं आपण सगळेजण जातो, गेली अनेक वर्ष ज्या प्रकारची शिक्षण पद्धती आपण
सगळेजण फॉलो करतो आहोत, त्या शिक्षण पद्धतीमध्ये व्यवसाय करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी याच्यासाठी फार कमी स्कोप आहे. तो ना त्या शिक्षणामध्ये जेवढ्या प्रमाणात असायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात आहे, आपल्या आजूबाजूच्या समाज व्यवस्थेमध्ये ते नाही, आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये ते नाही. आणि याचा स्वाभाविक परिणाम दिसताना असा दिसतो की व्यवसाय करणं हा करिअरचा एक महत्वाचा भाग असू शकतो, हा पर्याय कोणाच्याही डोक्यामध्ये येत नाही. आता काय चित्र आहे, आपण व्यापक महाराष्ट्राच्या बद्दल बोलायचं ठरवलं तर आता महाराष्ट्रीयन मराठी मंडळींच्या बाबतीत चित्र काय आहे, तर आपण ठरवून टाकले की काही जमाती आहेत त्यांनाच फक्त धंदा जमू शकतो, सो धंदा आपण त्यांच्यासाठी सोडून देतो. आपण एकमेकांमध्ये बसून सर्व मराठी माणसं एकमेकांची समजूत घालतो की धंदा करणं हे आपल्यासाठी नाहीच. आपल्याला मनापासून ते पटलेलं असतं की आपण करायचं तर काय करायचं, उत्तम ती नोकरी. सो सगळा प्रयत्न, जी उमेदीची सर्व शाळेची आणि कॉलेजची वर्षे जी आहेत ती आपण आधी स्वतःसाठी मग आपल्या मुलांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी आपण प्रयत्न असा करतो की तो नोकरीच्या बाजारामध्ये एक उत्तम कॅन्डिडेट म्हणून तयार व्हावा. सो त्याच्यामध्ये जी सगळं स्वप्न दिली जातात, त्याच्यामध्ये जे सगळं कुटुंबाच्या पातळीवर, शाळेच्या पातळीवर जे रोपण केलं जातं, ते रोपण हे असं केलं जातं की बाबा तू काहीतरी करून कुठेतरी, म्हणजे त्याला ते नेहमी मराठीमध्ये असं म्हणतात की कुठे एकदा नोकरीला चिकटला की परमनंटली चिकटला पाहिजे. हे चिकटणं आपण इतकं मनावर घेतलेलं असतं की मग वयाचे 58-60 होईपर्यंत आपण जिथे चिकटलेलो आहोत त्या जागेवरून जराही इकडचं तिकडे हालत नाही. आता ही सगळी व्यवस्था बनत असताना त्या वेळेला इंग्रजांनी आणलेल्या शिक्षण व्यवस्थेमुळे याच्यातलं काय आपल्याला मिळालं, कसं मिळालं, या खोलामध्ये मला जायचं नाही. पण मला ह्याची जरूर चर्चा करायची आहे की आपण हे किती वर्ष फॉलो करणार आहोत, किती वर्ष आपण आपल्या सगळ्या जनरेशनला व्यवसायांमुळे मिळणाऱ्या संधींपासून आपण त्यांना किती वर्ष दूर ठेवणार आहोत. याच्यावर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकदा पुनर्विचार करावा, सातत्यानं याच्यावर आपण चर्चा करावी. आता याच्यात युक्तिवाद काय केला जातो, म्हणजे मी असंख्य वेळेला असंख्य विद्यार्थ्यांशी, असंख्य जे आत्ता नोकरीमध्ये आहेत आणि ज्यांना असं स्वप्न वाटतंय की मी कधी ना कधीतरी व्यवसाय करीन, अशा सगळ्यांशी मी बोलत असतो. त्यांचे येणारे प्रश्न आणि त्यांना काय काय वाटतं आणि ते वाटण्यामध्ये त्यांच्या घरादाराचा कसा भाग असतो ते मी अगदी सहजगत्या ओळखू शकतो. तुम्हाला मी गंमत सांगतो, हा किस्सा अगदी, म्हणजे ज्या वेळेला माझे वडील नोकरीला लागले त्यावेळेला त्यांना जी नोकरी सरकारी खात्यामध्ये केंद्र सरकारची मिळाली होती, ती त्यांना असं वाटलं की ही नोकरी आपल्याला फारशी सोयीची नाहीये. म्हणून त्यांनी आपल्या भावाला, म्हणजे त्यांच्या भावाला असं सांगितलं की ही नोकरी तुला जास्त सोयीची, ही नोकरी तू कर. मग माझ्या वडिलांनी त्या नोकरीच्या जागेवरून राजीनामा दिला, कारण की त्यांना दुसरी सरकारी नोकरी जी आहे ती जास्त सोयीची आणि आवडीची वाटत होती. म्हणून त्यांनी ती दुसरी नोकरी घेतली आणि माझे जे काका होते त्यांना, माझ्या वडिलांना जी नोकरी आवडत नव्हती त्या सरकारी नोकरीमध्ये त्यांना ती जागा मिळाली. आता हे सगळं स्वप्नवत आहे, हे काही फार जुनं नाही, हे 25-30 वर्षापूर्वीच आहे. म्हणजे आम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये होतो त्यावेळेला माझे शिक्षक असं सांगताना सांगायचे की त्यांचे जे शिक्षक होते त्यांनी त्यांना बोलावलं आणि शाळेमध्ये नोकरी करण्याची संधी दिली, पेठे हायस्कूल सारख्या अत्यंत नामवंत ब्रँडमध्ये. आत्ताच्या पिढीपैकी कोणी हा विचार तरी करू शकतं का की असं आपल्या भावाला सोयीचं आहे म्हणून आपण एक सरकारी नोकरी सोडायची, तिथे भावाला नोकरी लागेल आणि आपल्याला दुसरी सरकारी नोकरी मिळेल. मी ज्या वेळेला व्यवसायाला पर्याय नाही असं म्हणतो त्यावेळेला मला काही व्यावहारिक गोष्टी तुम्हाला लक्षात आणून आपण सगळ्यांनीच लक्षात घ्याव्यात असं मला वाटतं. त्या व्यावहारिक गोष्टी अशा आहेत की पहिली गोष्ट म्हणजे सरकारी नोकऱ्या प्रचंड कमी झाल्यात. ज्या प्रमाणामध्ये पूर्वीच्या, म्हणजे अगदी 20-22 वर्षापूर्वी जेवढ्या प्रमाणामध्ये सरकारी नोकऱ्या होत्या तेवढ्या नोकऱ्या आता उपलब्ध नाहीत. खाजगी संस्थांमध्ये, खाजगी शाळांमध्ये, खाजगी इतर आस्थापनांमध्ये कॉम्प्युटरसह विविध कारणांमुळे नोकऱ्यांचं प्रमाण हे अतिशय कमी झालंय.
पूर्वी जे कारखाने चालवण्यासाठी 2-2 हजार कामगार लागायचे, ते कारखाने आता 50 आणि 25 जणांमध्ये चालवले जातात आणि त्यापेक्षा जास्त रिटर्न्स जे आहेत ते त्यांना मिळतात. असं असताना जेव्हा नोकऱ्यांची संख्या ही सातत्याने कमी होत जात असताना आपण मात्र पहिलीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आपली सगळीच्या सगळी 15-17 वर्ष त्या मुलांना तयार करायचं नोकरीसाठी आणि मग जेव्हा तो बाजारामध्ये येतो त्यावेळेला नोकऱ्यांची जर उपलब्धता नसेल तर तो आपण विचार करूयात की आज आत्ता आपल्या बरोबर जो 4थी-5वीला बसलेला आहे त्याला पुढच्या 15 वर्षानंतर जेव्हा तो बाजारामध्ये येईल त्यावेळेला या नोकऱ्यांची संख्या अजून कमी झालेली असेल. एका पातळीवर सरकारी नोकऱ्या उपलब्ध नाहीत, एका पातळीवर खासगी आस्थापनांमध्ये नोकऱ्या उपलब्ध नाहीत. आपण पाहतो की ज्या प्रमाणामध्ये विविध संस्थांमध्ये पूर्वी नोकऱ्या लागू शकत असायच्या त्या सर्व ठिकाणी ते प्रमाण आता कमी 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 होत जाताना दिसतंय. जेव्हा की सर्व ठिकाणी, सर्व शाळांमध्ये, सर्व महाविद्यालयांमध्ये मोठ्या संख्येनं मुलं तयार होत आहेत. ते मोठ्या संख्येनं ग्रॅज्युएट होत आहेत, मोठ्या संख्येनं पोस्ट ग्रॅज्युएट होत आहेत. ह्या सगळ्याच्या सगळ्या जणांना जर का आपण नोकरीच्या बाजारामध्ये जाण्यासाठी तयार करतोय, जिथली संख्या सातत्याने कमी होत जाते, तर कुठेतरी आपली लॉजिकल एरर आहे असं मला वाटतं आणि आपण ह्या स्वप्नांपासून मुलांना आत्ता योग्य वेळेला दूर नेलं पाहिजे आणि योग्य वेळेला त्यांना व्यवसायाच्या वाटेवर घेऊन गेलं पाहिजे. हे जास्त व्यवहार्य ठरेल असं मला वाटतं आणि म्हणून मी नोकरीच्या अतिशय विरोधामध्ये आहे. मी आता म्हणजे एक योग्य संधी अशी शोधतोय की जिथे जेव्हा मला पहिल्यांदा संधी मिळेल त्यावेळेला मी ह्या एमपीएससी आणि युपीएससीच्या परीक्षेच्या विरुद्ध बोलायचं आणि एमपीएससी युपीएससी अजिबात करू नका अशा प्रकारचं भाषण द्यायचं अशा मूड मध्ये मी आहे. त्याच्यासाठीचा फार मोठा डेटा मी गोळा केलाय. इतका वेडेपणाचा कारभार आहे की आता मी पेपरमध्ये वाचलं की 45व्या वर्षापर्यंत एमपीएससी ची परीक्षा देण्याची परवानगी दिलेली आहे. म्हणजे आता जे कोणी ग्रामीण भागातले आहेत ते रिलेट करू शकतील. तुम्ही जे कोणी ग्रामीण भागामध्ये फिरता त्यांनी बघितलं असेल मुलांचं ध्येय काय तर ग्रॅज्युएशन करायचं आणि एमपीएससी ची किंवा युपीएससी ची परीक्षा द्यायची. मग त्याच्यासाठी ते एमपीएससी घरी 21-22 वर्षाची मुलं ग्रॅज्युएशन करून बाहेर आल्यानंतर खेड्यापाड्यांमधले लोक जिथून मिळेल तिथून कर्ज काढतात आणि या एमपीएससी युपीएससीच्या क्लाससाठी पुण्याला, मुंबईला आणि अधिक पैसे असतील तर दिल्लीला या मुलांना पाठवतात. ही मुलं प्रयत्न करत राहतात. एक पहिल्यांदा जोरात सगळीकडे सांगतात की काय करतायत विचारल्यावर त्यांच्याकडे असतं की आम्ही एमपीएससी ची तयारी करतोय आणि मग पहिला अटेम्प्ट जातो त्याच्यामध्ये फेल, दुसरा अटेम्प्ट जातो त्याच्यामध्ये फेल. मग नंतर नातलगांना ही मुलं टाळायला लागतात. लग्नाला जाणं येणं ही मुलं बंद करून टाकतात. कारण जो तो विचारतो की तुझं एमपीएससीचं कुठपर्यंत आलं आणि तिथं यांना सांगायला काही राहत नाही. तर असं करत करत ही मुलं कधी 25-30 वर्षाची होतात आणि आपली सर्व उमेद गमावून बसलेली ही मुलं नंतर कधीतरी 30-31-32व्या वर्षी स्वतःच्या उदरनिर्वाहाच्या गोष्टी शोधायला लागतात. यांचे गुन्हेगार कोण आहेत तर पहिले तर इतकी वर्ष परवानगी देणारं शासन यांचं गुन्हेगार आहे. पालक त्यांचे गुन्हेगार आहेत की जे एवढे वर्ष त्यांना ते करू देतात आणि ते स्वतः गुन्हेगार आहेत जे अशा कुठल्या तरी भोळ्या भ्रमामध्ये राहतात. सगळं मिळून मागच्या वर्षी सरकारच्या जागा निघाल्या 300 आणि मुलं बसली 3 लाख. 3 लाख जणांचं 1 लाख एक वर्ष त्यांचं वाया घालवून त्यातनं 300 जणांना जर निवडलं जाणार असेल तर हा एक अतिशय मोठा जुगार आपण राज्यातल्या मुलांबरोबर खेळतो. त्यांना ही आशा दाखवून की तू क्लास 1 ऑफिसर होशील आणि नंतर तुला एक चांगला पगार मिळेल. मला असं वाटतं की या सगळ्या मृगजळातनं आपल्याला बाहेर यायला लागेल. नोकरीनं दाखवलेल्या या सर्व मृगजळात आपल्याकडे होतं असं की पॅरेंट्सना असं वाटत असतं, आपल्या सर्व पालकांना असं वाटत असतं की जर माझ्याही बाबतीमध्ये होतं, आई वडील सरकारी नोकर होते, आई माझी शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी होती. एक सुरक्षित सगळं बालपण वाटायला आलं. मला जर का असे ज्यांचे पॅरेंट्स आहेत त्यांना असं वाटतं की माझं आयुष्य जेवढं सुरळीत झालं तसं माझ्या मुलांचं व्हावं. तुमच्या दुर्दैवाने किंवा मला विचाराल तर सुदैवाने आता अशा शक्यताच राहिलेल्या नाहीत. आता अशा संधीच राहिलेल्या नाहीत.
आता जर का आपण आपल्या मुलांवर, आता हेही दिवस निघून चालले की मधल्या काळामध्ये जसं आलं होतं की डॉलर आणि रुपीच्या फरकामुळे फार मोठ्या लोकांना, कंपन्यांना, भारतीय कंपन्यांना सॉफ्टवेअरची कामं मिळायची आणि ती कामं मिळाल्यानंतर आपल्याकडचे मोठं मनुष्यबळ हे त्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये अकोमोडेट व्हायचं. आता सॉफ्टवेअरचा रिक्रुटमेंटचा रेशो कमी होतोय. आमच्या एव्हिएशन मधल्या रिक्रुटमेंटचा रेशो जो आहे तो दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. म्हणजे नोकरीचं मार्केट हे जगभरामध्ये ट्रेंड असं आहे की नोकरीचं मार्केट कमी होत चाललंय. हे इतकं नकारात्मक नोकरीच्या मार्केटबद्दल बोलत असताना मग वाढतंय काय? कुठल्या गोष्टी या सातत्याने पुढे जाताना दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये आपण एक मराठी पालक, मराठी शिक्षक म्हणून काय योगदान देऊ शकतो हे मला आता आपल्याशी बोलायला आवडेल. आपल्याला सगळेजण आपण चीन या देशाचा आपण रागही करतो आणि चीन बद्दल आपल्याला एक अचंबाही वाटतो. इतका मोठा देश, त्याने करोना दिला म्हणून आपला चीनवर रागही असतो, पण अशा कितीतरी गोष्टी ज्या चायनाने बनवल्या नाहीत तर तुमचं आणि माझं दैनंदिन जगणं अडचणीमध्ये येईल अशी आपली परिस्थिती असते. ह्या चीन या देशाची आज अमेरिकेला जी आर्थिक महासत्ता गेली इतकी वर्ष होती, त्या अमेरिकेला कोणत्या कारणाने चीन आज टक्कर देऊ शकतो याचा जर का आपण विचार केला, त्यांची आर्थिक ताकद आली कुठून, तर आपल्याला असं लक्षात येईल की छोट्या छोट्या लोकांनी उभे केलेले छोटे छोटे व्यवसाय ही आजही चीनची मुख्य ताकद आहे. आपल्याला दिसताना अलिबाबा किंवा चायनीज बँक किंवा चायनीज एअरलाइन्स आणि चायनीज वीज कंपन्या आणि ही मोठी मोठी कॉर्पोरेशन्स आपल्याला दिसतात. ही कॉर्पोरेशन्स तर मोठी आहेतच. या कॉर्पोरेशन्सने ताकद उभी केलेली आहे हे सत्यच आहे, पण चीनची खरी ताकद ही त्यांच्या लघु उद्योगांमध्ये आहे. त्यांच्या, तुम्ही जे कोणाला चीनला फिरायला मिळालं असेल, मला अनेकदा चायनाला जाण्याची संधी मिळाली आणि तिथे आपल्याकडे असतात तसे भाजी बाजारासारखे प्रत्येक गोष्टीचे बाजार आहेत. म्हणजे भल्या मोठ्या बाजारामध्ये छोटे छोटे 5 फूट बाय 10 फूटची जागा घेऊन आणि तिथे आजूबाजूला आपल्याकडे एक्झिबिशन मध्ये असतात तसे फ्लेक्स लावून हजारो जण बसलेले असतात आणि फक्त घड्याळ विकत असतात, फक्त अंगठ्या विकत असतात, फक्त फटाके विकत असतात आणि इतके सारे जण मिळून तो व्यवसाय करत असतात आणि त्यातलं 100 पैकी उत्पादन होणाऱ्या 100 पैकी 80 गोष्ट या एक्सपोर्टच झाल्या पाहिजेत अशी आस तिथल्या छोट्या छोट्या गावामधल्या सामान्य माणसांमध्ये सुद्धा बघायला मिळते. आणि तो पण काहीतरी प्रयत्न करतो आणि तो पण आपली वस्तू विकण्यासाठी म्हणून मागे लागलेला असतो. आपल्याला असं वाटतं की काय ते कम्युनिस्ट राज्य आहे, तिथे दमदाट्या करून केलं जाते, काही प्रमाणात सत्यही असेल, पण त्यातलं खरं सत्य हे आहे की तिथली छोटी छोटी माणसांनी स्वतःला उद्योगधंद्यांना वाहून घेतलेले आहे. ते सरकारवर अवलंबून नाहीत. त्यांना जॉब मिळण्यासाठी ते फक्त सरकारवर अवलंबून नाहीत, फक्त कंपन्यांवर अवलंबून नाहीत. अशी परिस्थिती आहे की ते काहीतरी करू शकतात, त्यांना जॉब मिळाला नाही तरीही. या फ्रंटवर आपली मुलं कुठं टिकतात, कुठपर्यंत जाऊ शकतात? म्हणजे मला खूप दुःख वाटतं की ज्या वेळेला सरकारने 45 वर्षापर्यंत तुम्हाला एमपीएससी ची परीक्षा देता येईल अशा आशयाचा काहीतरी JR काढला होता, त्यावेळेला या पूर्ण महाराष्ट्रामधून अशी एकही सुज्ञ संघटना नव्हती की ज्यांनी विरोध केला असेल, ज्यांनी सांगितलं असेल की याच्यामुळे आमची माणसं वाया जातील, आमची मनुष्यबळ वाया जाईल. 45 वर्षाचा होईपर्यंत जर हा गबरू किंवा ही मुलगी परीक्षा देत बसणार असेल तर आमचं किती मौल्यवान मनुष्यबळ वाया जाईल, असा विरोध करणारे एकही संघटना महाराष्ट्रामध्ये नव्हती. मला असं वाटतं की लॉजिकच्या पातळीवर आपण सगळेजण काहीतरी चूक करतोय आणि कुठल्या तरी आपण अशा भ्रमामध्ये आहोत की आजूबाजूच्यांना नोकरी मिळणार नाही पण मला तर मिळेलच, माझ्या मुलाला तर मिळेलच, माझ्या नातलगांना तर मिळेलच, इतरांना मिळणार नाही पण मी असं सुदैवी आहे की मला मात्र नक्की मिळेल. मला असं वाटतं की जितक्या लवकर या भ्रमातनं आपण बाहेर येऊ आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचे वेगवेगळे पर्याय आपण जेव्हा शोधायला लागू, त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल की हा सर्व शोध हा आपल्याला स्वयंरोजगारापाशी घेऊन जाईल. हा सर्व शोध आपल्याला स्वतःच्या व्यवसायापर्यंत घेऊन जाईल आणि मग त्याचा विचार करायला लागल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल
की हे तुलनेनं फार सोपं आहे. आपल्याला म्हणजे कदाचित अशी अफवाच असावी, इतिहासावर काम करणारे लोक ही अफवा कोणी आणली होती ते शोधून काढतील, की असं नक्की कुठला काळ होता ज्या काळामध्ये मराठी लोकांना असं कोणीतरी समजवून दिलं की अरे ते काय व्यवसाय काय खरे नसतं, त्या भानगडीत आपण पडायचं नाही, ते इतरांचं आहे, आपण व्यवसाय करायची काही गरज नाही. अशी कुठली एक सार्वजनिक कोरोनाच्या साथीसारखी अफवा आली की ज्या अफवेवर व्यवसाय ठेवून मराठी माणसाने विशेषतः 50च्या दशकानंतर व्यवसायाचा पर्याय निवडणं बंद केलं. हे आपल्याला सगळ्यांना कधी ना कधीतरी शोधून काढावं लागेल. कारण त्याच्या आधी असं होतं की ज्या वेळेला नोकऱ्या उपलब्ध नव्हत्या तेव्हा सगळेजण म्हणजे 12 बलुतेदारीपासून ते विविध पद्धतीने आपला बहुतांश समाज हा कुठल्या ना कुठल्या तरी छोट्या मोठ्या व्यवसायांमध्ये अवलंबून होता. मग तो शेती असेल किंवा बाकी बलुतेदारीच्या गोष्टी असतील, आणि एकमेकांमध्ये व्यवसाय करून स्वतःचं पोट भरत होता. त्यांना कधीही नोकरीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहायची वेळ आलेली नव्हती. ते आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या याच्यामध्ये काही ना काहीतरी व्यवसायाच्या संधी शोधत होते. हे कधीपासून असे घाबरट झाले आणि त्यांना असं वाटायला लागलं की नाही व्यवसाय हा मार्ग आपल्याला नाहीच, हे एकदा कधीतरी आपल्याला सगळ्यांना शोधून काढावं लागेल. आपल्या असं लक्षात येईल की ज्या चायनाबद्दल मी मगाशी एवढं विस्ताराने बोलत होतो, त्या चायनामध्ये सुद्धा हे याच प्रकारे सुरुवातीच्या कम्युनिस्ट कालावधीमध्ये होतं. त्यांनी अख्ख्या चायनाला त्याच्यातनं बाहेर काढलं. आणि आपल्यालाही जेव्हा आपण एवढी मोठी लोकसंख्या घेऊन पुढे जायचं म्हणतोय त्यावेळेला नोकरीच्या मृगजळातनं आपल्याला आपल्या सगळ्या पॉप्युलेशनला बाहेर काढायला लागेल. त्यावेळेला त्यांना नवीन नवीन पर्याय जे आहेत ते सुचू शकतात. म्हणजे मला एक अगदी अभिमानाने उल्लेख करावा असा वाटतो. आता आपण जसं बोलतोय तसं 2020च्या एप्रिल महिन्यामध्ये मी नांदेड मधल्या एका कॉलेजमधल्या ग्रुप बरोबर बोललो आणि त्यांना मी सांगितलं की आता मास्क मिळत नाहीये, चायना बंद आहे, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी लॉकडाऊनमुळे लोकांना मिळत नाहीये आणि तुम्ही सगळेजण बीएससी MA BA BCom करणारी मुलं आहात, तुम्हाला बाहेर फिरणं शक्य आहे आणि तुम्ही काही करू शकत नाही आहात का? तर मग असं लक्षात आलं की त्याच्यानंतर ही सगळी मुलं ज्यांनी नंतर डीएड बीएड नेट सेट याच्यामध्ये गेली असती, त्यातल्या किमान 3 ते 4 जणांनी एकाने सप्लाय चेन सुरू केली आणि घरोघरी भाज्या देण्याचा व्यवसाय सुरू केला. तो बीकॉमला तो मुलगा होता. एका मुलीने जवळचा टेलर पकडला आणि त्या टेलर कडून तिने मास्क बनवून घेतले आणि नांदेड मधल्या विविध मेडिकल स्टोअर मध्ये तिचे मास्क गेले. त्या वर्षभरामध्ये, लॉकडाऊनच्या वर्षभरामध्ये त्या मुलीचा टर्नओव्हर हा साधारण 9 लाख रुपयाचा टर्नओव्हर विथ 4-4.25 लाख रुपयाचं प्रॉफिट. मला असं वाटतं की एवढे पैसे कमवणारी मुलं आपल्याकडे बीकॉम BSc BA अशा कुठल्याही स्ट्रीम मध्ये नाहीत. मग त्यानंतर जो मुलाने भाज्या पोचवल्या त्याचा लॉकडाऊनच्या 5 महिन्यामध्ये त्याचा जे सेल होता तो जवळजवळ 3 लाखाचा सेल विथ जवळ 40-45 हजार रुपयाचं मार्जिन आणि पेट्रोलचा खर्च वजा जाता, असं 3 जणांनी 3 गाड्यांवर मिळून 3 मित्रांनी प्रत्येकी 45-45 हजार रुपये लॉकडाऊन मध्ये कमावले. ह्यांच्याशी जरा तुम्ही मुलांशी बोलायला लागलात तर मुलं नव्या नव्या आयडिया घेऊन येतात. जरा त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली तर त्यांचं त्यांना सुचतं. आपल्याला प्रयत्न करायला लागतो त्याला त्या भयातनं बाहेर काढण्याचा. आपण त्याला भय टोचतो, आपण त्याला सांगतो की तुला नोकरीशिवाय दुसरा कुठला पर्याय अवेलेबल नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं की या भयातनं ज्या मिनिटाला आपण बाहेर येतो त्यावेळेला अख्खं जग आपल्याला रोजगारासाठी उपलब्ध असतं. अख्खं जग आपल्याला पैसे कमवण्यासाठी उपलब्ध असतं. विविध शक्यता आपल्याला दिसायला लागतात ज्या मिनिटाला आपण नोकरीच्या दुष्टचक्रातनं बाहेर येतो. आता याच्या उलट्या बाजूला नोकरीवाल्यांची परिस्थिती काय असते? वयाच्या 40-45-50 मध्ये आता पाहतो 40-45 वर्षाच्या कुठल्या ना कुठल्या ज्या बेकारीची कुऱ्हाड कोसळली
त्यांच्या नोकऱ्या गेल्या, या रिसेशनमुळे अनेक जणांना जॉब गमवायला लागले आणि वयाच्या 45 आणि 50 वर्षाचं झालेलं असताना आता त्यांना माहित नाही की ते त्यांचं आणि कुटुंबियांचं पोट कसं भरणार आहेत. मला असं वाटतं की ज्या शक्यता तुम्हाला व्यवसाय देतं त्यातली सगळ्यात महत्वाची शक्यता ही असते की जो व्यवसाय करायला जसं मी आता विमानाच्या व्यवसायामध्ये आहे, मला एका लेव्हलची लोकांशी बोलायला मिळतं, त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं आणि आमचं बरं चाललेलं आहे. उद्या कुठल्याही कारणाने मला जर विमानाचा व्यवसाय नाही करता आला तर त्याच्या पुढच्या दिवसापासून मी जे काही विकलं जाऊ शकतं ते विकण्याच्या व्यवसायामध्ये असेल आणि मी स्वतःला परत उभं केलेलं असेल. असं मी कितीही वेळेला करू शकतो. मी कितीही वेळेला नवीन नवीन व्यवसाय करू शकतो. एकदा हे ठरलं की आपल्याला वस्तू विकायच्या, वस्तू बनवायच्या आणि बाजारामध्ये उभं राहायचं, एकदा हे ठरलं की मी कितीही पर्याय त्याच्यामध्ये करू शकतो. मला कधीही डिप्रेशन मध्ये जायची वेळ येणार नाही. नोकरीवाल्यांचं काय होतं? त्यांना तेवढं फ्रीडम राहतं का? त्यांना खरंच त्यांच्या अख्खच्या अख्खं करिअर पूर्ण केल्यानंतर त्यांच्याकडे श्री शिल्लक तेवढी राहते का? मनाला येईल तो आयुष्याचा उपभोग घेण्याची संधी त्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती देऊ शकते का? याचं उत्तर दुर्दैवाने नकारात्मक आहे. पेन्शन्स पुरेशी नाहीयेत. म्हातारपणामध्ये तेवढ्या सोयी सुविधा सरकारी पातळीवरनं मिळत नाहीत ना पेन्शनच्या पातळीवरनं मिळतात. आपल्या मुलांना आणि येणाऱ्या पिढ्यांना आपण या सगळ्या दुष्टचक्रातनं बाहेर काढून व्यवसायाच्या मार्गावर आपल्या प्रयत्नातनच आपण त्यांना उभं करू शकतो. माझे आदर्श कोण असतं? माझ्या घरचे मला जो आदर्श दाखवतात किंवा माझ्या वाट्याला जी मंडळी येतात त्याच्यातनं माझे आदर्श ठरत असतात. माझी शाळा मला जे मोठे आहेत असं सांगते ते मला आदर्श वाटत असतात. आत्ता ज्या वेळेला इथे अनेक शिक्षक समोर आहेत, ज्या वेळेला आपण विद्यार्थ्यांशी बोलत असतो त्यांना आपण सांगत असतो की तू IAS ऑफिसर हो, तू डॉक्टर हो, तू इंजिनियर हो, तेवढ्याच आत्मविश्वासाने जर आपण त्यांना विविध उद्योजकांच्या बद्दल सांगायला सुरुवात केली, त्यांची उदाहरणं द्यायला सुरुवात केली, तर मला अशी खात्री वाटते की त्यांच्यातले अनेक जण मोठं झाल्यावर काय व्हायचं याचं उत्तर, मला इंडस्ट्रियलिस्ट व्हायचं, मला ट्रेडर व्हायचं, मला मोठा बिझनेस काढायचा, असे देणारे काही जण तर वर्गात सापडतील. मी ज्या वेळेला शाळेमध्ये होतो, उत्तम बॅच होती, सगळेजण अतिशय हुशार मुलं होते आणि ज्याही वेळेला असे कुठलेही प्रश्न विचारले जायचे त्यावेळेला माझ्या आठवणीत तरी असा एकही विद्यार्थी नव्हता, इन्क्लुडिंग मी, की जो असं सांगेल की मला मोठं झाल्यानंतर स्वतःची फॅक्टरी टाकायची. प्रत्येक जणाचे ठरलेले काही साचे होते. या साच्यामध्ये, या सगळ्या शिकवण्यामध्ये ज्या वेळेला आपण उद्योजकीय प्रेरणांचा समावेश करू, मला तुम्हाला एक उदाहरण अगदी जरूर द्यावंसं वाटतं. मी आफ्रिकेच्या इंटेरियर भागामध्ये फिरत होतो, जिथे ना भाषा फारशा काही लोकांना माहिती होतं ना तिथल्या लोकांना बाकी जगाचं काही आकलन होतं. तर माझ्या वाट्याला तेव्हा जी लोक आली त्यांच्याशी बोलत असताना एका फॅक्टरीमध्ये त्यांच्याशी जेव्हा बोलत होतो तेव्हा मी त्यांना सहज विचारलं की त्यांना भारताबद्दल काय माहिती आहे. तर त्यांना भारताच्या दोन गोष्टी माहिती होत्या. एक, त्यांना त्यांच्या नेल्सन मंडेलांमुळे त्यांना गांधीजी माहिती होते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांना माहित असणारं दुसरं नाव हे किर्लोस्कर होतं. माझा ऊर अभिमानाने भरून आला. आपल्या महाराष्ट्रातली, इथे सांगलीला असणारे नंतर पुण्याला असणारे किर्लोस्कर, त्या किर्लोस्करांचे जे इंजिन्स होते ते इंजिन्स आपण गेले 50 वर्ष किर्लोस्कर कंपनी एक्सपोर्ट करते आणि अख्ख्या आफ्रिकेमध्ये लांबून लांबून त्या इंजिनांचा वापर करून पाणी आणलं जातं. त्यामुळे त्यांना मराठी भारतीय शब्द म्हणून त्यांना किर्लोस्कर माहिती आहे. इतका अभिमान वाटतो की एवढ्या लांब पर्यंत जाऊन आपण सगळ्या जणांनी आपापल्या इतिहासामध्ये वाचलेलं असतं की आमचे मसाल्याचे व्यापार होते, आम्ही लोक दूर दूर पर्यंत एक्सपोर्ट करायचो. म्हणजे त्या नाशिकमध्ये हुंडीवाला लेन आहे एक, तो फार गमतीचा भाग आहे. हुंडी म्हणजे, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, हुंडी म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये LC. आज कुठल्याही आंतरराष्ट्रीय व्यवहार जेव्हा असतो त्यावेळेला इथली बँक पलीकडच्या बँकेला सांगते की
आम्ही तुम्हाला एक 100 कोटी रुपये देण्याची गॅरंटी देतो. त्याच्या बेसिसवर तिथली बँक समोरच्याला सांगते की तू माल पाठव. तर हे जे असतो वायदा जो असतो, ही हुंडीवाला लेन माझ्या मते नाशिकमध्ये कमीत कमी 100 वर्ष जुनी असेल. म्हणजे 100 वर्ष जुने आपल्या नाशकात असे कोणी ना कोणीतरी व्यापारी असतील ज्यांना लांब लांबच्या प्रदेशामध्ये लेटर ऑफ क्रेडिट द्यावं लागत असेल, वायदे द्यावे लागत असतील, आणि दुसऱ्या मुलुखातले लोक हे सगळे वायदे ऐकून ऍक्सेप्ट करत असतील. हे सगळं आपण करत होतो. हे करण्याच्या आपले रूट्स आहेत. दूर दूरपर्यंत आपली माणसं व्यवसायाच्या निमित्तानं जात होती. नॅव्हिगेशनचं म्हणजे आपण जर याच्या जगाच्या नकाशावर जर बघितलं तर जिबुटी पासूनचं नॅव्हिगेशन जे आहे, म्हणजे समुद्री मार्ग जे आहे, जिबुटी तिथे ब्लॅक सीच्या जवळ येतं, ते जिबुटी पासूनचे रूट असणारे 500-600 वर्ष जुने नकाशे मिळालेले आहेत. मग तिथे जिबुटीला आपले लोक कशासाठी जात होते, आफ्रिकेपर्यंत कशासाठी जात होते? म्हणजे काही ना काहीतरी व्यापारी रूट्स, व्यापारी संबंध हे आपले होते, आपल्या देशाचे होते, आपल्या लोकांचे होते. आपण मध्ये कधीतरी या सगळ्याचा नाद सोडून दिलेला आहे. हे परत ज्या वेळेला येईल, म्हणजे आता आपण ज्या वेळेला गुजरात बद्दल बोलतो, आफ्रिकेतल्या अनेक देशांचे मालक हे गुजराती लोक आहेत. आणि आपल्यापासून म्हणजे नाशिक पासून 50-70 किलोमीटर पासून गुजरात सुरू होतो. आणि ते जन्माला आल्या आल्या त्यांच्यातले अनेक जण हे गुजराती लोक जे आहेत ते व्यापाराच्या मागे लागतात. आणि अक्षरशः ही वस्तुस्थिती आहे की आता अँगोला असेल, झांबिया असेल, युगांडा असेल, मोझाम्बिक असेल, इथल्या अख्खीच्या अख्खी जमीन ही गुजरात मधल्या व्यापाऱ्यांच्या मालकीची आहे. हे सगळं जे आहे, या सगळ्याची मुळं आपल्याला आपल्या मराठी मुलांमध्ये रुजवावी लागतील. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आता ज्या वेळेला आपण, मला हे प्रकर्षाने आपण माझ्या या सगळ्या भाषणाला याच्यात येताना आपले काही जे गैरसमज आहेत, विशेषतः व्यवसायाच्या निमित्ताने जे आपले गैरसमज आहेत, त्या गैरसमजांबद्दल मला तुमच्याशी सगळ्यांशी बोलायला आवडेल. त्यातला आपला एक सगळ्यांचा गैरसमज असा आहे की खूप पैसे असल्याशिवाय धंदा करता येत नाही. मला असं वाटतं की मी आता गेली 15 वर्ष व्यवसाय केल्यानंतर तर आता अधिकारवाणीने मी सांगू शकतो की व्यवसाय करण्यासाठी पैसा लागतो आणि पैसा असल्याशिवाय व्यवसाय करताच येत नाही, ही मोठी अंधश्रद्धा आहे. तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे चांगली कन्सेप्ट लागते, डेडिकेशन लागतं, तुम्हाला मेहनत लागते, तुम्ही प्रामाणिक असायला लागतो. पैसा ही छोटी गोष्ट आहे, ती उभी राहते आणि ती कोणाहीसाठी उभी राहते. म्हणजे असं अजिबात नाहीये की बा पैसे हे फक्त कुठल्या तरी ठराविक जातीत जन्माला आलेल्या लोकांनाच पैसे मिळतात आणि त्यांनाच व्यवसाय करता येतो आणि उरलेल्यांना करता येत नाही, असं अजिबात नाही. आता ज्या प्रकारे सगळ्यांना माहितीचा उपलब्धता आहे, ज्या प्रकारे सगळ्या जणांना संधीची उपलब्धता आहे, ज्या पद्धतीने आता आपण ग्लोबलायझेशन मध्ये सगळेजण जोडले गेलेलो आहोत, त्यामध्ये मी तुम्हाला गंमत सांगतो की आधी ज्या वेळेला ग्लोबलायझेशन नव्हतं, आपण कम्युनिकेशनमुळे इतके एकमेकांशी जोडलं गेलेलो नव्हतो, त्यावेळेला मी जर नाशिकमध्ये एखादा व्यवसाय सुरू केला आणि तो जर नाशिकमध्ये चालला नाही तर माझ्या हातात काही नव्हतं दुसरं. आत्ताची गंमत अशी की मला नाशिकमध्ये चालला नाही तर मला मुंबईत चालतो माझा व्यवसाय मुंबईत नाही चालला तर दिल्लीत चालतो, दिल्लीत नाही चालला तर दुबईत चालतो, दुबईत नाही चालला तर श्रीलंकेत चालतो, श्रीलंकेत नाही चालला तर जपानमध्ये चालतो. जगाचं अख्खं जग उपलब्ध होणं याची जी ताकद असते, त्याच्यामुळे ज्या संधी उपलब्ध होत असतात, या संधी आपण आपल्या मुलांना ज्या दिवशी उलगडून सांगू त्या दिवसापासून तो कदाचित ऍपलच्या मालकासारखा विचार करायला लागेल, तो कदाचित ॲलन मस्क सारखा विचार करायला लागेल, त्याच्याही मनामध्ये त्याची मनाची कवाडं उघडतील. हे करणं हे माझ्या मते ज्या मिनिटाला आपण करायला सुरुवात करू त्या मिनिटाला मूळच्या आपल्या ब्लड मध्येच व्यवसाय करणं हे आहे. आता या वाक्याला अनेक जण सहमत होणार नाहीत, पण मला असं मनापासून वाटतं, ज्या स्केलवर मराठी लोकांनी उभे केलेले उद्योग मी पाहतो, ज्या स्केलवर नवीन नवीन जे उद्योजक आलेत आणि ते ज्या काही नवीन नवीन कल्पना राबवत आहेत,
ते ज्या वेळेला पाहतो तेव्हा एक अतिशय शुभंकर अशी स्फूर्ती मिळत राहते की अरे किती वेगवेगळ्या स्तरावर आपली मराठी उद्योजक हे व्यवसाय करायला लागलेत आणि या सगळ्यांना पैसे कमी पडत नाहीत. मी अगदी खरोखर सांगतो की यातल्या 90-95% लोकांकडे वडिलोपार्जित पैसे सुद्धा नसतात. यांची अशी ताकद पण नसते की ते ज्या स्केलला उद्योग करतायत त्या स्केलला त्यांच्या 7 पिढ्यांची सगळी इस्टेट विकली तरी पण तेवढे पैसे उभे राहत नसतात. ते एकटे त्या पद्धतीने ते उभे करू शकतात. मार्केट त्यांना साथ देतं, त्यांना कॅपिटल मिळतं. तेवढं भागमध्ये आपण राहू नये. दुसरा एक भाग म्हणजे आपल्या सगळ्याच मराठी माध्यमामधून आलेल्या मुलांच्यासाठी आणि बहुतांश मराठी मुलांसाठी आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की म्हणजे कशामुळे ते झालंय असं माहिती नाही, पण ज्यांना इंग्रजी बोलता येतं त्यांनाच व्यवसाय करता येतो आणि त्यांच्यासाठी आयुष्याच्या मोठ्या संधी उभ्या राहतात असा एक आपल्या सगळ्यांचा एक सार्वत्रिक गैरसमज आहे आणि सगळ्यांना असं वाटतं की असं झाल्याशिवाय ते होत नाही. तर मी जस्ट म्हणजे प्रयोग म्हणून हे मी करून पाहिले, तुम्ही करून पहा. जगाचा नकाशा असा डोळ्यासमोर ठेवा. तुमच्या असं लक्षात येईल की जगाच्या नकाशामध्ये 1/3 जमीन जवळजवळ ज्यांनी व्यापलेली आहे त्या रशियाला आणि चायनाला इंग्रजी बोलता येत नाही. त्यानंतर तुम्ही युरोपच्या बाजूला बघाल तर फ्रान्सला बोलता येत नाही, जर्मनीला बोलता येत नाही, उजवीकडे तुम्ही जाल तर जपानला बोलता येत नाही. प्रदेशच्या प्रदेश असे आहेत. 80% जगाला इंग्रजी बोलता येत नाही. इंग्रजी चांगलं बोलता यायला माझी जराही हरकत नाही, पण त्याच्यामुळे अडतं हा जो अंधविश्वास आपल्या मुलांच्या मनामध्ये आपण तयार केलेला आहे त्याच्यातून त्यांना बाहेर आणलं पाहिजे. नाहीतर ते कायम खांदे पाडून चालत राहतील. आणि मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो की मला रिझनेबली बरं इंग्रजी बोलता येतं, पण ब्रिटिशासारखं उत्तम इंग्रजी काही मला बोलता येत नाही. परंतु माझ्यापेक्षा अधिक गुणवत्तावान असणारी मुलं ही जरा डिस्कनेक्ट कर. अधिक गुणवत्तावान असलेली मुलं ही फक्त इंग्रजीचा आत्मविश्वास त्यांच्याकडे नव्हता म्हणून कोणतंही मोठं काम करू शकली नाही याचा मला मनापासून खेद वाटतो. म्हणजे एक मी नेहमीच सांगतो आणि मला ते सांगायला आवडेल. माझ्या एका प्रोजेक्टमध्ये माझी रशियन पार्टनर आहे. तिला इंग्रजीचा एकही शब्द येत नाही. मला तोडकं मोडकं इंग्रजी येतं. आम्ही आता गेली 5 वर्ष एकमेकांच्या बरोबर काम करतोय, एकत्र विमान उडवतोय. एका 4थ्याच देशामध्ये 5व्याच देशातल्या कंपनीसाठी म्हणून आम्ही ते विमान ऑपरेट करतोय आणि आम्ही दोघं मुख्य प्रमोटर आहोत त्या कंपनीचे आणि आम्हाला दोघांना एक शब्द एकमेकांशी बोलता येत नाही एवढी आमची भाषिक अडचण आहे. आणि असं असतानाही गेली 4-5 वर्ष आमचा प्रोजेक्ट बरा चाललाय. आणि इतकं असतानाही म्हणजे त्यातला एक गमतीचा भाग असा की इतकं असतानाही तिचं तिच्या मोठ्या सुनेशी पटत नाही हे मला आता माहिती आहे, ते मला कळलेलं आहे. मग आता ज्या वेळेला एव्हिएशन सारखा एक किचकट व्यवसाय एकमेकांना अजिबात इंग्रजी येत नसताना आम्ही करू शकतो, तर जर कोणीतरी आपली मुलं ही मोठ्या व्यवसाय संधींपासून किंवा परदेशांमध्ये, मी तुम्हाला गंमत सांगतो की आम्हाला ज्या वेळेला बाहेर ऑफिस सुरू करायचं होतं त्यावेळेला आमचं मुंबईमध्ये ऑफिस होतं आणि आम्ही दिल्लीला व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत होतो. आणि मग नंतर असं लक्षात आलं की दिल्लीला सुरू करायला आपल्याला मुंबईहून दिल्लीला जायला 2-2.25 तास लागतात आणि मुंबईहून दुबईला जायला पण 2-2.25 तास लागतात. तर मग दिल्लीला सुरू करायच्या ऐवजी आपण दुबईला सुरू करू आणि मग आम्ही दुबईमध्ये काम सुरू केलं. मला असं वाटतं की ह्या ज्या ग्लोबलायझेशनने ज्या संधी आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत, ह्या शक्यता आपण आपल्या मुलांमध्ये जर रोवल्या तर आपल्या मुलांना मोठी स्वप्न बघण्याचं आता खूप मुलांशी बोलायला मिळतं. आणि त्यांच्याशी बोलायला मिळत असताना खूप वेळेला हेच सत्य समोर येतं की ते मुलं ज्या वेळेला अमर्याद एखाद्या गोष्टीचं स्वप्न बघत असतात त्यावेळेला
त्यांना मध्यमवर्गीय चौकटीत आणायचं काम त्यांचे पालक करत असतात. मुलं जन्मालाच गर्भश्रीमंत म्हणून आलेली असतात. आपण सगळे पालक म्हणून, शिक्षक म्हणून प्रचंड मेहनत करतो आणि त्यांना कनिष्ठ मध्यमवर्गीय बनवायच्या मागे लागतो. ते गर्भश्रीमंत म्हणून जन्माला आलेले असतात. त्यांच्या स्वप्नांना कुठल्याही मर्यादा नसतात. त्यांना खरंच ज्या वेळेला ते रेल्वे पाहतात त्यावेळेला त्यांना असं वाटतं की मोठं झाल्यावर आपण रेल्वे विकत घेतली पाहिजे. ते डोक्यावरून जाणारं विमान पाहतात तेव्हा त्यांना वाटतं की आपण विमान विकत घेतलं पाहिजे. आपण त्याला स्वप्न बघायला शिकवतो की अरे नाही नाही, तुला कधीच विमान विकत घेता येणार नाही, तुला कधीच रेल्वे विकत घेता येणार नाही, आणि मग तो ते तसं बघायला लागतो. मला असं वाटतं की आपण पालक म्हणून, आपण शिक्षक म्हणून ज्या दिवशी आपल्या समोर बसणाऱ्या मुलांमध्ये किंवा पालकांमध्ये आपण आत्ता जेव्हा फक्त बघताना असं बघतो की हा विप्रो मध्ये काम करेल, हा इन्फोसिस मध्ये काम करेल, हा पुढे जाऊन IAS ऑफिसर होईल, असं बघतो आणि त्याप्रमाणे त्यांना शिकवतो. ज्या वेळेला आपण मल्टीबिलियनियर आपला मुलगा बनेल, मल्टीबिलियनियर आपली मुलगी बनेल, अशा प्रकारे ज्या वेळेला आपण आपल्या मुलांना बघायला लागू, त्यावेळेला पुढच्या काही वर्षांमध्येच आपल्या शाळांमधून, आपल्या घरांमधून अनेक उद्योजक जन्माला येतील आणि आपल्या देशासाठी ते गरजेचं आहे. आणि आपल्याला या किती वर्ष आपण तरी सगळेजण मध्यमवर्गीय राहणार, या चौकटीतून आपल्या सगळ्यांना बाहेर पडण्यासाठी सुद्धा ते अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता आपण सगळ्यांनी मिळून माझ्या भाषणाचं शीर्षकच हे आहे की व्यवसायाला पर्याय नाही. मी कन्व्हिन्स झालेलो आहे. मला माहिती आहे की 100 80-90 लोक याला कन्व्हिन्सच नाहीये. त्यांना आजही अशी आशा वाटते आहे की मुलं मोठी होतील, त्यांना नोकरी मिळतील आणि त्यांचं लाईफ सुरळीत होईल. मला विचाराल तर ह्या शक्यताच आता उपलब्ध राहिलेल्या नाहीयेत. त्यामुळे त्यातल्या त्यात उत्तम आणि खूप चांगली शक्यता जर व्यवसायाची असेल तर आत्तापासूनच आपल्याला स्वतःला त्याच्यासाठी तयार करावं लागेल. आत्तापासूनच आपल्या मुलांना आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला त्यासाठी तयार करायला लागेल. मग ते ज्या वेळेला ऍक्च्युअल संघर्षाला सामोरं जातील त्यावेळेला ते त्याच्यासाठी तयार असतील. हे सगळं करत असताना या पूर्ण याच्यामध्ये म्हणजे मी आता माझ्या मुलं 8वी आणि 10वी मध्ये आहेत, त्यांची सिलेबस पाहतो. त्यांच्या सिलेबस मध्ये कुठेही त्यांनी उद्योजक व्हावं असं काही नाहीये. त्यांना त्यांच्या शाळांमध्ये मी विचारतो त्यावेळेला त्यांचे कुठले कुठले उपक्रम होतात ते उपक्रम समजून घेतो. त्याच्याही कुठे तो हिस्सा नाहीये. शासनाने जे काही त्यांना करायला उपक्रम दिलेत त्याच्यातही फारसं कुठे मी हे पाहिलेलं नाहीये. तेव्हा मग स्वाभाविकपणे जी सगळी जबाबदारी येऊन पडते ती शिक्षक आणि पालकांवरच येऊन पडते की आपल्यालाच लक्ष घालून करिअरचा हा एक मार्ग आपल्या मुलांना आणि आपल्या विद्यार्थ्यांना दाखवावा लागेल. आणि मला असं वाटतं की तो मार्ग आपण दाखवू शकू. आपले मुलं तशी स्वप्न पाहतील, त्यांच्यात ताकद आहे, हिंमत आहे, आपल्याला जमू शकेल. मोठ्या प्रमाणावर भांडवल, जगाचं भांडवल आता उपलब्ध व्हायला लागलंय भारतामध्ये. या सगळ्यामधून उत्तम उद्योजक घडवण्याची शक्यता मला दिसते आहे. आणि आपण सगळ्यांनीच जर आपल्या मुलांवर या प्रकारे मेहनत घ्यायला सुरुवात केली तर ही शक्यता प्रत्यक्षात येऊ शकेल याची मला खात्री वाटते. माझी जी मांडणी आहे आत्ताची ती माझी मांडणी झाली आहे. तुम्हाला जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही होस्टच्या माध्यमातून विचारू शकता. नमस्कार. नमस्कार. उपस्थित श्रोतू वर्गांना माझी एक विनंती आहे की ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील आजच्या विषयाच्या संदर्भात त्यांनी कृपया हँड रेजचा ऑप्शन वापरा, म्हणजे आम्हाला त्यांना प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध करून देता येईल. तोपर्यंत मित्रांनो, आपल्या देशामध्ये नोकऱ्या का कमी झाल्या आणि सध्याच्या काळातील स्पर्धा परीक्षांचं वास्तव अतिशय उत्तम पद्धतीने मंदार सरांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. नव्या पिढीमध्ये शाळांमधून आणि घराघरांमधूनच व्यावसायिक बनण्याचे संस्कार झाले पाहिजेत हे आवर्जून सांगितलं आणि ते अधिकारवाणीने सांगितलं. गेल्या 15-20 वर्षांचा त्यांचा अनुभव
आणि या क्षेत्रातलं काम पाहून निश्चितच त्यांनी दिलेला जो सल्ला आहे तो आपण सर्वांनी फॉलो करावा असं मला वाटतं. मिहिका जोशी काही प्रश्न विचारू शकतात. त्यांनी स्वतःला आधी अनम्यूट करा. मिहिका जोशी, हा बोला. मिहिका जोशी प्रश्न विचारू इच्छित आहेत. हा बोला. तुम्ही अनम्यूट करा स्वतःला आधी. तुमचा आवाज येत नाहीये. हा बोला आता. हॅलो मंदार, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. चीन आणि आपल्या ह्याच्यात असा फरक काय वाटला तुला? कारण मी आत्ताच लोकसत्तेमध्ये एका दिवाळी अंकात किंवा महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंकात चीन आणि भारताच्या शिक्षण पद्धतीवरचा लेख वाचला. आणि त्यांची जी आता व्यावसायिक भूमिक शैक्षणिक पद्धती आहे ती खूप चांगली व्हायला लागली. आधी आपल्यासारखीच होती, पण आणि त्याच्यातनं त्यांचे तू बघितलं असेल तर ते प्रत्येक ह्याच्यात आता जे नवीन ज्या त्यांच्या स्टार्टअप आहे त्यांच्या खूप जास्त आहे भारतापेक्षा. तर तुझं म्हणणं काय की आपली व्यावसायिक भूमिका कशी डेव्हलप झाली पाहिजे किंवा लहानपणापासून मुलांना कसं डेव्हलप केलं पाहिजे? कारण काय होतं, आपल्याकडे फक्त नोकरी कर हाच, एकदा का चांगली नोकरी लागली की म्हणजे मिळवलं, हाच जो समज आहे तो मोडून काढायचा असेल तर काय करावं लागेल? नाही, जे पर्याय आपण ज्या चीन बद्दल आता बोलतोय, जे पर्याय आपण मुलांना स्वप्न म्हणून दाखवतच नाही, त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं बाबा खेळाडू हो मोठा, हा पर्याय आपण कुठे मुलांना दाखवतो? आता मी व्यवसायामध्ये म्हणून मी व्यवसायाबद्दल बोलतोय, पण आपल्या मुलांना आपण खूप कमी शक्यता दाखवतो. आणि जेवढ्या शक्यता आपण जास्त दाखवू तेवढी त्यांना नवीन नवीन करिअरच्या संधी मिळतील, असं ते मांडणी आहे. चीनच्या बाबतीमध्ये ते व्यवसाय जे आहे ते त्यांच्या सिलेबसचा महत्वाचा भाग आहे. म्हणजे ते लहानपणापासून त्याच्यावर विचार करतात. ज्या मुलांच्या ज्या IQ टेस्ट आहेत त्या त्यांच्याकडे जास्त मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात आणि अगदी योग्य वयामध्ये ठरवलं जातं की हा मुलगा कुठल्या दिशेला जाऊ शकेल आणि त्या प्रकारे त्याच्यावर मेहनत घेतली जाते. तर माझं मांडणीमध्ये असं होतं चायनाशी बोलत असताना की त्यामुळे त्यांच्याकडे खूप लवकर मुलं व्यवसायाला सुरुवात करतात. मला पाश्चात्यांप्रमाणे मला स्वतःलाही असंच वाटतं की 16व्या वर्षी आई बापाने मुलांना सक्ती केली पाहिजे की तू काहीही कर, पण महिन्याची एक छोटी रक्कम तू तुझी कमावून आणली पाहिजे. आपल्याकडे असं होतं का? आपल्या पालकांना हे पटेल तरी का? मी गंमत सांगतो, मी माझ्या मुलाला सांगितलं की तू 10वीची परीक्षा झाली की किराणा मालाच्या दुकानामध्ये जाऊन काम करायचंस आणि गल्लीच्या किराणा मालाच्या दुकानामध्ये तू काम करायचं. तर त्याच्या बरोबरचे इतर पालक जे आहेत ते म्हणे हे काय करतो तू, हे असे किराणा मालाच्या दुकानामध्ये मुलाला कामाला पाठवतो, तुला काय गरज पडली? म्हणलं मला अजिबात गरज नाहीये की त्याने पैसे कमवून आणावेत, सुदैवाने. पण त्याला नक्की गरज आहे की पैसे कमवण्यासाठी काय करावं लागतं ते कळावं, याची त्याला नक्की गरज आहे. आणि या वयामध्ये त्याने ते केलंच पाहिजे. चायनामध्ये छोटी छोटी मुलं आई बापाच्या दुकानामध्ये काम करतात आणि आपल्याकडे ज्यांचे वडील व्यवसायामध्ये आहेत ती मुलं सुद्धा करत नाहीत. त्यामुळे मला अतिशय गंभीरपणे असं वाटतं आणि आम्ही त्याच्यावर बरेच जण आता त्याच्यावर काम करतो आहोत की 14-15 वर्षाची मुलं झाली की त्यांना काहीतरी उत्पन्न त्याने मिळवलंच पाहिजे. मग उद्या जर असं झालं की ते करत असताना त्याच्या सिलेबससाठी त्याला 2 तास एक्स्ट्रा जागावे लागले तर त्याने ते एक्स्ट्रा जागावं, पण निदान त्याने स्वतःचे काहीतरी पैसे जे आहेत ते कमवून आणण्याला स्वतःला सक्षम बनवावं. 30-30 वर्षाची मुलं झालेली पाहतो, काय चित्र आहे आपलं. 30-30, 31-31 वर्षाची मुलं आहेत आणि आईबापावर पॉकेट मनीसाठी अवलंबून आहेत. आणि आई बापा हे सांगतात की नाही नाही, आईलाही ते कौतुकाचं वाटतं की नाही नाही आपल्या मुलाला दिलं पाहिजे. भारतीय पालक हे इतके दुर्दैवी पालक आहेत की त्यांची मुलांची जबाबदारी शेवटपर्यंत कधी संपतच नाही. कायमच मुलं त्यांच्यावर अवलंबून असतात आणि पालकांनाही ते फार भारी वाटतं की अरे मुलं मग आमच्यावर फार आमची मुलं अवलंबून आहेत. म्हणून मला असं वाटतं या स्पेसिफिक विषयावर चर्चा करत असताना दोन, एक म्हणजे ही व्यवसायाची जी संधी आणि शक्यता आहे ती तेवढ्याच ग्लॅमरसपणे त्यांच्या सिलेबसमध्ये आली पाहिजे म्हणजे ते कन्सिडर करू शकतील. आणि दोन म्हणजे त्यांनी वयाच्या 15-16व्या वर्षापासून काही ना काहीतरी करून स्वतःचं उत्पन्न मिळवण्याची सवय लावली पाहिजे.
फडके सर बोलू इच्छितात? सर अनम्यूट करा. सर अनम्यूट करा. हा बोला सर. सर अनम्यूट करा. हा सर बोला. हो बोला. ऐकायला येत आहे? खरं तर मी शांतपणाने भाषण ऐकून, आभार प्रदर्शन ऐकून नंतर बंदाला फोन करणार होतो, पण त्यांनी एका अतिशय वेगळ्या विषयाला चालना दिली आहे. आपण संस्थेचा 100वा शतक महोत्सवी वर्ष साजरं करताना मागच्या 100 वर्षात काय झालं त्याचा जसा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, तसा पुढच्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे याच्या संदर्भात देखील काही विचार आपल्याला करायला पाहिजे असं आमचं संस्थेचे पदाधिकारी म्हणून मत आहे. मंदारला मी अशी एक सूचना करणार आहे म्हणा, विनंती करणार आहे म्हणा, त्याच्या पुढे एक प्रस्ताव ठेवणार आहे. तुम्हाला जो शब्द आवडेल तो तुम्ही स्वीकारा. ही बिलॉंग्स टू नाशिक. म्हणजे तो आकाशात जरी उडला तरी त्याचं मूळ नाशिक मध्ये आहे. पेठे हायस्कूल ही त्याची मूळची भूमी आहे. मी त्याला असं म्हणणार आहे की असा एखादा आपल्याला उपक्रम म्हणा किंवा असा एखादा प्रयोग करता येऊ शकतो का की आता आपल्या हातामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पुढं उद्योजकता, कारण त्यांनी आता जे सगळं सांगितलं तो आमच्या कॉमर्सच्या थिअरॉटिकल भाषेमध्ये एंटरप्रेनरशिपचा विषय आहे. त्या एंटरप्रेनरशिप मधला सगळ्यात मोठा दादा असलेला विचारवंत जो होता कम्प्युटर म्हणून, त्या कम्प्युटरचं वाक्य असं आहे की तुमच्या देशामधले विद्यार्थी काय वाचतात, त्यांचं वाङ्मय, त्यांची टेक्स्टबुक मला आणून दाखवा, मग मी सांगेन तुम्हाला ते विद्यार्थी तुझ्या होतील का नाही. याचा गाभा असा आहे की बंदाने सांगितल्याप्रमाणे उद्योजकतेचे संस्कार हे मुलांवरती त्यांच्या विद्यार्थी दशेपासून झाले पाहिजे. हे म्हणणं ठीक आहे, पण प्रत्यक्षामध्ये करणं ही गोष्ट म्हणण्यापेक्षा अतिशय जास्त कठीण आहे. मला मंदारला असं म्हणायचं आहे की अशा प्रकारचा आपण एखादा प्रयोग करू शकतो का आपल्या संस्थेच्या माध्यमामधून, की जिथे सगळे विद्यार्थी नाही, आता आपल्याकडे 20,000 विद्यार्थी आहेत, उद्या चायना सारखे सगळे उद्योजक झाले तर आपल्याला हवेत का, तर हवेतच आहे. पण प्रयोगाकरता तुम्हाला काहीतरी एक प्रोटोटाईप घ्यायला लागतं, एक सॅम्पल सिलेक्ट करावं लागतं. तसंच सुरुवातीला काही सिलेक्टेड विद्यार्थी उद्योजकतेच्या संस्काराकरता घेऊन आपण त्यांच्या संदर्भात काही प्रयोग करून बघू शकतो का, 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष अशा प्रकारचा. आणि जर आपण करू शकत असलो तर त्या प्रयोगामध्ये मंदारचं असोसिएशन किंवा त्याचं लिडरशिप, त्याचं पार्टिसिपेशन हे आपल्याला नितांत आवश्यक आहे. ते करण्याची मंदारची तयारी आहे का, कारण हा प्रयोग केला तर पुढच्या 100 वर्षात संस्था काय करू शकते याच्यातल्या काही गोष्टींची उत्तर आपल्याला मिळू शकतात. म्हणून हा खरं मंदारपुढेच माझा प्रश्न आहे की अशा प्रकारचा प्रयोग जर नाशिक एज्युकेशन सोसायटीमध्ये करण्याचा आपण विचार केला तर त्याच्या सगळ्या मर्यादा मला माहिती आहेत. त्याला असलेला वेळ किंवा त्याची असलेली व्यस्तता, पण आज मुंबईला राहून तो इथे बोलू शकतोय. कम्युनिकेशन खूप फास्ट झालंय, वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमांमधून आपण हे करू शकतोय. तर अशा प्रकारच्या प्रयोगामध्ये मंदारचं असोसिएशन आपल्याला मिळावं ही माझी इच्छा आहे आणि त्याच्या पुढे हा माझा प्रस्ताव आहे. त्याची काय प्रतिक्रिया आहे मला ऐकायला आवडेल. ही खूपच चांगली कल्पना आहे. हे खूपच चांगली कल्पना आहे. हे आपण नक्की करूयात. मलाही हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही. जर असं तुम्ही म्हणालात तसं की काही विशिष्ट प्रकारच्या IQ टेस्ट करून एक छोटं सॅम्पल की या 50 जणांना कंटिन्युअसली एंटरप्रिन्युअरशिप साठी मोटिवेट करायचं आणि मग रिझल्ट बघायचे. आपल्या शिक्षकांना ते त्या प्रकारे मोटिवेट करता येतंय का, ते नॉलेज ट्रान्सफर करू शकतायत का, मुलं ते किती अडॉप्ट करतायत, ते कसं इम्प्लिमेंट करतायत, हा एक फार युनिक प्रयोग राहील. कारण ऐकायला येत नाहीये का सर? माझं ऐकायला येतंय?
येते. तुझं ऐकायला येते. पाटोळेंनी माझं तोंड फार लवकर बंद केलं. हा, बोल 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 बोल. तर हा जो म्हणजे हे जर आपण केलं तर हा एक पूर्ण भारतामधला अतिशय वेगळा प्रयोग राहील आणि हा करावा असं मला वाटतं. कारण या प्रकारे सगळीकडेच असं केलं जात नाही. आणि मग नंतर आपण एखाद्याच्या मागे आत्ता 8वी 9वी 10वी मध्ये आपण त्याच्यासाठी वेगळ्या यांच्याशी लोकांशी बोलून त्याची वेगळी IQ टेस्ट डेव्हलप करून घेऊ. त्याच्यातनं ज्यांचं असं मिळतंय अशा पालकांशी बोलू की बाबा रे आम्ही या मुलांवर हा असा प्रयोग करू इच्छितो. आणि मला खात्री आहे की आय एम अ व्हेरी स्मॉल पर्सन इन टू इट, पण मी 100% माझं कॉन्ट्रीब्युशन देईन. पण आम्ही 50 जणांना शालेय स्तरापासून एंटरप्रेन्युअर म्हणून डेव्हलप करायचा प्रयत्न करतो आहोत. तर भारतातले अनेक मोठे उद्योजक सुद्धा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देतील आणि या प्रयोगाकडे मोठ्या उत्सुकतेनं पाहतील. कारण की हा जो प्रश्न आहे हा प्रश्न हे DNA मधून कसं काढायचं हाच आहे आणि हा सगळ्यांसाठीच असणारा प्रश्न आहे. म्हणजे हा नुसता आपल्या संस्थेचा प्रश्न आहे किंवा आपला प्रश्न आहे अशातलं नाहीये. सो आपण 50ची सॅम्पल साईज घेऊन या प्रयोगाला जे काही जागतिक मापदंड असतात ती मापदंड अनुसरून पालकांना हे कन्व्हिन्स करून मी यातले जे लोक आहेत की बाबा रे एंटरप्रिन्युअरशिपचे कोणाचे IQs आहेत हे शोधण्याचे आम्हाला काही प्रश्नावली बनवून द्या, असं मी काही चांगल्या सायकियाट्रिस्टची यांच्याशी बोलून त्यांच्याकडून ते डिझाईन करून घेतो. आपण मुलांकडून ते फॉर्म भरून घेऊ. त्याच्यातनं जे 50 जणांचं सॅम्पल मिळेल त्यांच्यावर छोटा आठवड्यातून एकदा काही प्रयोग करायला सुरुवात करू की ते काय विचार करतायत, त्यांची भय काय आहेत, त्यांना कशाचं मोटिवेशन वाटतंय आणि कशाचं मोटिवेशन वाटत नाहीये. आणि याचं रिपोर्ट सगळे बघितले जातील आणि मी याच्यासाठी पुरेसा वेळ देईन. म्हणजे सर तुम्ही जसं म्हणालात तसं असं अजिबात नाही. माझी व्यस्तता हा वेगळा विषय, पण हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे आणि हे खूप चांगलं होईल असं जर करायचं ठरवलं तर. आणि मी यातलं मला जे जे शक्य आहे ते सगळं करेन, काय म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे आज निर्णयच घेऊन टाकू ना आपण. आजच्या भाषणाचं सार हे की अशा प्रकारचा प्रयोग सोसायटीमध्ये आपण करणार आहोत आणि मंदार भारती ती लीड करणार आहे. आपण हे करूया. तुझ्यावर जबाबदारी टाकून आम्ही घरी बसतो असं नाहीये, पण ते तुला जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल. त्याला जो काही सेटअप लागेल तो ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आम्ही तुमच्याकडे उपलब्ध करून देऊ. नाही आपण नक्की करूया. मी बोलतो. डन डन व्हेरी गुड. धन्यवाद सर. फडके सरांनी संस्थेच्या वतीने आता पाटोळे आता म्यूट कर मला काही अर्थ नाही. संस्थेच्या वतीने माननीय फडके सरांनी जो प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावाला आपण लगेचच मूर्त रूप देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा सकारात्मक भाव दर्शवला, त्याबद्दल नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मंदार सर आपले मी मनपूर्वक धन्यवाद, तुम्हाला आभार मानतो. समारोपाकडे जाण्यापूर्वी फक्त एक गोष्ट, एक उत्सुकता म्हणून एक छोटासा एक मुद्दा तुमच्याकडून आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. मंदार सर, आपण मॅप एव्हिएशन नावाची जी पहिली संस्था उभारलेली आहे ती नक्की काय काम करते हे ऐकून घेण्याची उत्सुकता आमच्या सर्व शिक्षकांना आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला देता आली तर आपण ती निश्चित द्या. आणि त्याचबरोबर क्लाउड सीडिंग हा एक अभिनव प्रयोग, त्याच्यावर जे आपण काम करतात तेही थोडक्यात आपल्या तोंडून आम्हाला ऐकायला निश्चित आवडेल. मंदार सर. हा जे माझी जी कंपनी आहे, 2 प्रकारच्या एअरलाईन्स असतात, शेड्यूल एअरलाईन आणि नॉन शेड्यूल एअरलाईन. तर या ज्या सगळ्या एअरलाईन्स असतात त्या इंडिगो, एअर इंडिया हे सगळे शेड्यूल एअरलाईन असतात. हे त्यांच्या ठरलेल्या रूटवरूनच प्रवाशांना घेऊन जातात. आम्ही नॉन शेड्यूल एअरलाईन आहोत. म्हणजे ज्या वेळेला लोकांना आपापल्या इच्छेनुसार आयटनरी ठरवायची असते त्यावेळेला आम्ही त्यांना विमानं आणि हेलिकॉप्टर उपलब्ध करून देतो. तर माझी कंपनी जी आहे ती कंपनी आम्ही जेव्हा व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेला आम्ही इतरांची विमानं आणि हेलिकॉप्टर्स भाड्याने घेऊन ती लोकांना भाड्याने देण्याच्या व्यवसायामध्ये होतो. आता आम्ही तो व्यवसाय तर करतोच, तो व्यवसाय आता आम्ही जगभरामध्ये करतो. आणि त्याचबरोबर आम्ही आता स्वतःची विमानं ऑपरेट करून ती व्यवसायासाठी इतरांना उपलब्ध करून द्यायची या प्रकारच्या व्यवसायामध्ये पण आहोत. सो अनेक कॉर्पोरेट्स, सेलिब्रिटीज किंवा अनेक पॉलिटिशियन्स आणि हे सगळे माझे त्याच्यासाठीचे क्लायंट आहेत.
त्याच व्यवसायाचा एक भाग म्हणून आम्ही ऑर्गन ट्रान्सफर आणि एअर अँब्युलन्सचा बिझनेस पण करतो, की ते आम्ही पूर्ण भारतभरामध्ये करतो आणि आता तोच व्यवसाय आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील करतो आहोत. सो हा माझा एव्हिएशनचा व्यवसाय आहे. क्लाउड सीडिंगचं तुम्ही जे म्हणालात ते अजून कल्पनेच्या स्तरावर आहे. त्याच्यावर अजून बरंच काम चालू आहे. आम्ही 4-5 वर्षापासून त्यावर विविध पर्याय करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याची मांडणी अशी आहे की जसं जर विमान ज्या वेळेला एका मोठ्या प्रदेशावरून ट्रॅव्हल करतं त्यावेळेला त्याने खाली त्याच्या याच्यामधून बीज टाकत जायचे आणि विशेषतः ज्या ठिकाणी जाता येत नाही, विशेष वृक्षारोपण करता येत नाही, अशा ज्या सगळ्या जागा असतात की ज्या नॉन ऍक्सेसिबल जागा आहेत, तिथे नव्याने पुन्हा जंगलं उभं करता येतील का, या प्रकारचा तो प्रयोग आहे. धन्यवाद सर. सार्थक ते प्रश्न विचारू इच्छितात, त्यांनी स्वतःला आधी अनम्यूट करा. सार्थक, आवाज येतोय का माझा? तुमचा व्हिडिओ चालू करा प्लीज. हा बोला. ओके, सो तसं माझा काही संस्थेशी असा डायरेक्ट संबंध नाही. माझी आई काम करते, आईने मला लिंक पाठवली होती आणि आत्ता सरांनी जे सांगितलं, मंदार सरांनी, ते फार उत्तमपणे सगळं सांगितलं का व्यावसायिकता कशी आपल्या देशात गरजेची आहे. तर मी इंजिनिअरिंग करत असताना, मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असताना मला त्यामध्ये एक असा मुद्दा टाकायची किंवा ऍड करण्याची अशी इच्छा आहे की व्यावसायिकतेसोबत सामाजिक जे काही आहे, आपण म्हणू का सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, ही पण खूप महत्वाच्या आहे की जी ऍड होते. म्हणजे जसं की आपण बघतो की टाटा महिंद्रा सारखी ज्या MNC कंपनीज आहेत, या फार सहजपणे ऑटोमेशन आणून नवीन ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या वस्तू वापरून खूप चांगली प्रोडक्टिव्हिटी आणू शकते. पण त्याबरोबरीने त्यांच्याकडे एक सामाजिक दृष्टिकोन पण आहे का, एम्प्लॉयमेंटचा जो आपल्याकडे महत्वाचा मुद्दा आहे तो पण सॉल्व्ह झाला पाहिजे किंवा त्यावरती पण काहीतरी कुठेतरी ऍक्शन घेतली पाहिजे. किंवा जे आता जसं सरांनी सांगितलं की आपण एक 50 जणांवरती प्रयोग करूयात, पण आपल्याला ह्या 50 जणांना हे पण सांगणं गरजेचं आहे की ह्या 50 जणांनी उरलेले जे काही लोक आहेत किंवा जे नॉन केपेबल जे कॅन्डिडेट्स आहेत, त्या कॅन्डिडेटसाठी ह्यांना एक सामाजिक हे आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते पण इनकल्केट करणं तेवढंच गरजेचं राहील. सार्थक, तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव सार्थक सावळे. माझी आई संस्थेमध्ये आहे, मनीषा ठीक सावळे. ठीक ठीक ठीक. मंदार सर. हो, हे करायला पाहिजे. म्हणजे सामाजिक भान लोकांमध्ये असलं पाहिजे, याच्यावर काय दुमत असायचं कारण नाही. सर धन्यवाद. यानंतर समारोपाकडे वळूया. आपल्या पेठे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री अजित निखाडे सरांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा समारोप आणि आभार प्रदर्शन करावे. श्री निखाडे सर. नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयाच्या शतक महोत्सवी व्याख्यानमालेतील प्रमुख वक्ते, पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी माननीय श्री मंदार भारते यांनी आजच्या व्याख्यानमालेतून व्यवसायाला पर्याय नाही ही बाब विविध उदाहरणावरून पटवून दिली आहे. आजच्या आधुनिक काळात केवळ नोकरीवर विसंबून न राहता व्यवसायाच्या विविध वाटा आपण शोधल्या पाहिजेत आणि आपल्या बरोबरच इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. हा मूलमंत्र विद्यार्थ्यांना आणि नवीन पिढीला दिला आहे. नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि पेठे विद्यालयाच्या बद्दल त्यांनी जी कृतज्ञता व्यक्त करून उत्तम व्याख्यान दिले त्याबद्दल संस्था आणि शाळेच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. आजच्या व्याख्यानमालेत नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री सूर्यकांत राहळकर सर, उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक दिलीप फडके सर, उपाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर मुंडे सर, कार्यवाह माननीय श्री राजेंद्र निकम सर यांचे देखील सहकार्य लाभले, मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व पेठे विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर वाड सर,
यांच्या प्रयत्नातून सदर व्याख्यानाचा लाभ आपणा सर्वांना झाला आहे. सरांना मनपूर्वक धन्यवाद. आज व्याख्यानास उपस्थित असलेले संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारी मंडळ सदस्य, शिक्षक मंडळ सदस्य तसेच संस्थेच्या सर्व शाळातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. एक निवेदन आहे. शतक महोत्सवी व्याख्यानमालेतील यानंतरचं व्याख्यान 26 नोव्हेंबर रोजी नाशिकमधील विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेचे प्रमुख श्री विश्वास ठाकूर हे देणार आहेत. बँकिंग क्षेत्रातील सद्यस्थिती आणि रोजगाराच्या विविध संधी या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी, हितचिंतकांनी या व्याख्यानाचा जरूर लाभ घ्यावा असं आवाहन नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करतो. यानंतर व्याख्यानाचं आजचे पुष्प मंदार सरांनी गुंफले, त्यांना मी धन्यवाद देतो आणि व्याख्यान संपले असे जाहीर करतो. धन्यवाद.